यांच्या प्रतिमेला माझे विनम्र अभिवादन। आजच्या या कार्यक्रमाच्या सन्माननीय अध्यक्षा दवाळे मॅडम, ज्या सूत्रसंचालन करत आहेत त्या आमच्या विद्यार्थिनी आहेत अशा धवणे मॅडम। मागे आमचे विद्यार्थी आहेत अंबोरे सर, त्यांच्याकडे आणि माझ्याकडे जर पाहिलं तर ते माझे विद्यार्थी कसे असा एक प्रश्न पडेल। समोरच वानखेडे मॅडमही बसलेले आहेत, त्याही आमच्या विद्यार्थिनी आहेत, त्यांचे पुत्र सुपुत्र तेही आमचे विद्यार्थी आहेत। आणि माटे सर मला दिसत नाही, आता आहेत का? माटे सरही आमचे विद्यार्थी आहेत। तर या सगळ्यांना सप्रेम जय भीम। एवढा सारा उल्लेख करण्याचा उद्देश हाच होता की शिक्षणामध्ये बाबासाहेब म्हणतात की मनुष्य हा आजीवन विद्यार्थी असतो आणि ज्यांची शिकण्याची इच्छा आहे ते सतत शिकत असतात। शिक्षण हे औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन प्रकारचं आहे। अनौपचारिक शिक्षण हे आपण समाजामधून शिकत असतो, मित्र मैत्रिणी नातेवाईक आणि असे जे काही कार्यक्रम आपण आयोजित करतो त्या कार्यक्रमामधून आपण अनौपचारिक शिक्षण घेत असतो। आणि औपचारिक शिक्षणामध्ये आपल्याला शिक्षण घेण्यासाठी शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये किंवा विद्यापीठामध्ये जावं लागतं। आणि मी आता ज्यांची नावं घेतली ते रिटायर झालेले आहेत, रिटायर होऊनही बरेच वर्ष झालेले आहेत। अशा वयातही ते दररोज येतात। मी तर म्हणजे अंबोरे सरांचं कौतुक करतो की ते आमचे रेग्युलर विद्यार्थी आहेत। आणि स्टुडंट ऑफ द इयर हा जर अवॉर्ड त्यांना द्यायचा झाला, म्हणजे देता कोणाला द्यायचा तर त्यांना दिला जाईल। म्हणजे ऊन असो पाऊस असो ते इथून निघतात, 4:30 वाजता ते निघतात किंवा 5 वाजता, आणि बरोबर विद्यापीठामध्ये क्लासची जी वेळ आहे 5 वाजताची म्हणा 5:30 वाजताची त्यावेळेस ते पोहोचतात। तर शिक्षणामध्ये जर आपण पाहिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आमच्या सगळ्या सामाजिक दुखण्यांवर एकमेव औषध म्हणजे शिक्षण आहे, आणि तेही उच्च शिक्षण। आणि मग ही जी मंडळी आजही उच्च शिक्षण घेत आहेत तर आता त्यांना काही नोकरी मिळवायची नाही, तर शिक्षणाविषयी असलेली आस्था आणि ज्या अभ्यासक्रमाला ते येतात तो अभ्यासक्रम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा। मित्र हो किंवा ज्येष्ठ मैत्रिणी म्हणा, आमच्या आई बहिणी म्हणा, वडीलधाऱ्या मंडळी आहेत, मित्र म्हणताना अध्यापनामध्ये आम्हाला जास्त सवय आहे। तर BEd कॉलेजला जेव्हा मी जवळपास 9 वर्षे शिकवलं, अध्यापन कार्य केलं, पण जेव्हापासून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारेला अध्यापन कार्य करतो तेव्हा मला लक्षात आलं की बाबासाहेब आपल्याला तर काही समजलेच नव्हते किंवा आपण काही वाचलंच नाही। जास्तीत जास्त आपण किंवा मी बाबासाहेबाचं एखादं पुस्तक वाचलं असेल, परंतु त्यावर चिंतन मनन चिकित्सा त्यांनी लिहिलेलं जेवढं काही साहित्य आहे, त्यांचे विचार आहे, त्यांचं कार्य आहे, त्यांचं योगदान आहे, हे आपल्याला काहीच माहीत नाही। म्हणजे मला तरी 5% पेक्षा बाबासाहेब माहीत नव्हते, आणि आजही बाबासाहेब मला 100% माहीत झाले नाही। पण तरीसुद्धा मला असं वाटते की आपण काही जे कुशल कर्म करतो या कुशल कर्माचं फळ म्हणून मी या विद्यापीठामध्ये आलो आणि मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारेला शिकवायला एक संधी मिळाली, तर ही संधी खरोखरच आधी केलेल्या कुशल कर्माचं किंवा कर्माचं फळ आहे असं मी मानतो। आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी मला आपण सर्वांनी किंवा जो विश्वास माझ्यावर ठेवून मला या ठिकाणी जे आमंत्रित केलं आहे, आणि प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याच विषयावर म्हणजे राजा सम्राट अशोक यांचे जीवन आणि कार्य या विषयावर बोलण्यासाठी मला आपण इथे प्राचारण केलं। तुमचा माझ्याप्रती असलेला विश्वास आणि मला त्या लायक आपण समजलं त्याबद्दल मी सर्वांचे पहिले आभार व्यक्त करतो। सम्राट अशोकांचं कार्य आणि त्यांचं योगदान आपण जर पाहिलं तर मी त्यांच्यावर बोलावं हे संयुक्तिक नाही,
परंतु एम ए पाली आणि बुद्धिझम करत असताना त्याच्यामध्ये सम्राट अशोक यांच्याविषयीचं जे काही पेपर होता त्या पेपरच्या माध्यमातून परीक्षा द्यावी लागली म्हणजे वाचावंच लागते नाही का, कारण पास होण्याशी संबंधित असतो तसं काही वाचत नाही आपण. आणि मग ते वाचत असताना मला सम्राट अशोकांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती वाचण्याची संधी मिळाली. सम्राट अशोक यांच्याविषयी झालं तर त्याच्या आधी आपण पाहतो की भारताचा इतिहास हा जर आपण पाहिला तर या भारताच्या इतिहासामध्ये अनेक राजे होऊन गेलेले दिसतात. मग राजे होत असताना 2000 वर्ष सम्राट अशोकांचं नाव कोणाला माहीतच नव्हतं की सम्राट अशोक हा एक राजा होऊन गेला असेल, असे काही पुरावे या ठिकाणी मिळत नव्हते. बौद्ध धम्मग्रंथामध्ये मात्र त्यांचा उल्लेख दिसतो, पण पुरावे इंग्रजांच्या कारकिर्दीमध्ये दिसले. जेम्स प्रिन्सेप यांनी जेव्हा संशोधन कार्य करायला सुरुवात केलं तर त्यांच्या या महान कार्यातून, संशोधन कार्यातून आपल्याला एक सम्राट अशोक चक्रवर्ती राजा यांचा इतिहास आपल्याला माहीत झाला. आणि आज मोठ्या उत्साहानं आपण सम्राट चक्रवर्ती अशोक यांची जयंती साजरी करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं आणि आपल्याला एक शिक्षणातून नवा समाज घडवून दिला, नवा इतिहासाकडे आपली वाटचाल करून दिली. आणि याच्यातून आपण जेव्हा शिक्षित झाल्यानंतर विचार करतो, चिंतन करतो, तर एक मोठा सांस्कृतिक वारसा त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. आपण जर शिक्षण घेतलं नसतं तर आपल्याला हा इतिहास कळला नसता, आपल्याला हा इतिहास माहीत झाला नसता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्यांना आपला इतिहास माहीत नाही ते इतिहास घडवू शकत नाही. आणि मग हा इतिहास आपल्याला माहीत झाला, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं योगदान ब्रिटिशांचं आहे की ज्या ब्रिटिशांनी या देशामध्ये राज्यसत्ता प्राप्त केली आणि त्यांच्याच कारकिर्दीमध्ये सम्राट अशोक चक्रवर्ती राजा हा या देशामध्ये होऊन गेला, याचाही इतिहास आपल्याला सापडतो. आणि मग सम्राट अशोक यांच्याविषयी माहिती सांगत असताना, त्यांचं जीवन आणि कार्य सांगत असताना आपल्याला वेळेची मर्यादा पडते, कारण त्यांच्याविषयी बोलण्याला मर्यादा म्हणजे वेळेची मर्यादा आहे, ऐकण्याची मर्यादा आहे, संदर्भ ग्रंथाची मर्यादा आहे. परंतु माझ्या वाचण्यामध्ये ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या माध्यमातून मी सम्राट अशोक यांच्या जीवन आणि कार्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करेल. आता सम्राट अशोक यांना सम्राट का म्हटल्या जाते असा एक प्रश्न आपल्यासमोर आहे की या हिंदुस्थान, त्या काळातला हिंदुस्थान म्हणा, आता आपण भारत म्हणतो, आता या भारताचा किंवा तत्कालीन हिंदुस्थानाचा पहिला सम्राट किंवा चक्रवर्ती राजा हा सम्राट अशोक आहे. आणि हे सगळं जगानं मान्य केलेलं आहे. जगातले जे काही प्रसिद्ध इतिहासकार आहेत त्यामध्ये रोमिला थापर आहे, व्हिन्सेंट स्मिथ आहेत, भारतातले भांडारकर आहेत. या सगळ्या इतिहासकारांनी हे मान्य केलेलं आहे की जगातला पहिला सम्राट जर कोणी असेल, भारतातील पहिला सम्राट जर कोणी असेल तर तो म्हणजे कोण? सम्राट अशोक. आता यांना सम्राट का म्हटल्या जाते, चक्रवर्ती का म्हटल्या जाते? तरी आजचा जो आपला भारत आहे, भारताचा नकाशा म्हणजे भारत म्हणजे काय, आपल्यासमोर भारताचा नकाशा उभा राहतो. तर या नकाशाचा जेव्हा आपण अंदाज घेतो तेव्हा सम्राट अशोकांच्या नियंत्रणाखाली जो भारत देश होता तो पूर्वेकडे बंगालपासून तर पश्चिमेकडे अफगाणिस्तानपर्यंत होता, उत्तरेकडे हिंदकुश पर्वतरांगापासून तर दक्षिणेकडे गोदावरीच्या नदीच्या खाली चोल, पांड्य वगैरे हे राज्यसुद्धा त्यांचे मांडलिक होते. म्हणजे एवढ्या मोठ्या विस्तृत प्रदेशावर राज्य सम्राट अशोकांचं होतं आणि म्हणून त्यांना चक्रवर्ती सम्राट अशोक असंही म्हणतात. आता त्यांना याच कार्यामुळं म्हणतात की नाही ते आपण समोर उल्लेख करणारच आहोत. पण सांगायचं म्हणजे काय की एवढं मोठं साम्राज्य मिळालेला सम्राट, की ज्या सम्राट अशोकांची तुलना वेगवेगळे इतिहासकार
वेगवेगळ्या राज्यांसोबत करतात. मग ते देशातील विविध राज्ये असतील, त्या राज्यांच्या संदर्भामध्ये तुलना करत असताना सम्राट अशोकांचं व्यक्तिमत्व, त्यांच्या कार्याची उंची त्यांनाही जास्तच वाटते. कारण कारण हे आहे की सम्राट किंवा सम्राट म्हणण्याची, चक्रवर्ती म्हणण्यामध्ये जे काही साफल्य आहे, जो काही अर्थबोध होतो, तो त्यांच्या साम्राज्य विस्तारातून होत नाही. म्हणजेच एवढं मोठं साम्राज्य त्यांनी स्थापन केलं म्हणून त्यांना चक्रवर्ती म्हणायचं का, किंवा सम्राट म्हणायचं का? दुसरी गोष्ट की त्यांनी जे काही ऐहिक संपत्ती किंवा त्याला आपण ऐहिक सुख प्राप्त केलं, त्याच्यावरून त्यांना सम्राट म्हणता येईल का? तर नाही. कलिंग युद्ध त्यांनी जिंकलं, मग कलिंग युद्ध जिंकलं म्हणून त्यांना सम्राट म्हणता येईल का? तर त्याचं उत्तर नाही. मग त्यांना सम्राट का म्हणतात? चक्रवर्ती राजा का म्हणतात? तर चक्रवर्ती राजा म्हणजेच त्यांनी जनतेच्या हृदयामध्ये जे स्थान मिळवलं, जनतेच्या हितासाठी जे कार्य केलं, जनतेच्या हितासाठी जी तळमळ दाखवली, जो युद्धनीतीचा त्याग केला, धम्मतत्वाचा अंगीकार केला आणि एक नवा धम्म किंवा धम्माचा प्रसार आणि प्रचार, इतर धर्माच्या विषयी दाखवलेली सहिष्णुता, यामध्ये ते चक्रवर्ती ठरतात. याचमुळे ते सम्राट ठरतात. आता या ठिकाणी आपल्याला एक वारसा मिळालेला आहे की आपण दरवर्षी कोणत्या ना कोणत्या महापुरुषांची जयंती साजरी करतो आणि त्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्याविषयीचं कार्य, त्यांनी दिलेलं योगदान, त्यांचे विचार याविषयी आपण चिंतन मनन करतो. आणि एक आपल्याला इथे वैचारिक मेजवानी मिळते की आपल्या विचारामध्ये परिवर्तन होते. आपण विचार करायला लागतो की एवढं सारी यांनी केलेलं आहे, तर आपणही काहीतरी करायला पाहिजे. आपणही आपल्या समाजासाठी म्हणा, कुटुंबासाठी म्हणा, काहीतरी वेगळं केलं पाहिजे. कारण परिस्थिती ही विपरीतच असते, प्रत्येकांसाठी असते. म्हणजे सम्राट अशोकांचा जर आपण विचार घेतला तर सम्राट अशोक एवढे राजा झाले, त्यांचे एवढे काही राजपुत्र म्हणून ते होते, तरीसुद्धा त्यांची परिस्थिती त्यांना पोषक होतीच असं आहे का? आता त्यांच्या जीवनाविषयी जर आपण माहिती घेतली, थोडंसं मागे येतो मी, तर बिंदुसार राजा, याच्या 16 ते 15 पत्न्या, इतिहासामध्ये वेगवेगळे आकडे आहेत. तर आपण 15 त्यांच्या पट्टराणी म्हणू, पत्नी म्हणू, ह्या राण्या होत्या. आणि या 15 राण्यांमधून त्यांना जवळपास 101 पुत्र होते. आता बौद्ध साहित्यामध्ये, सिंहली परंपरेमध्ये किंवा जे काही साहित्यकार आहेत त्यांनी वेगवेगळे मतं दिलेले आहेत. कोणी म्हणते की हे 100 भावामध्ये म्हणजे सम्राट अशोक हे 100 मिळून 100 होते आणि सम्राट अशोकाने आपल्या 99 भावांना ठार मारलं. म्हणजे इतिहासकाराला जे साधनं मिळतात त्यावरून तो निष्कर्ष काढतो. आणि मग इतिहास लिहित असताना जर योग्य संदर्भ ग्रंथ मिळाले नाही, इतिहासकारांनी जर योग्य दृष्टिकोन ठेवला नाही, प्रमाणित साधनांचा वापर केला नाही, तर मग आपल्याला चुकीचा इतिहास वाचायला मिळतो. आता सम्राट अशोकांच्या संदर्भात काही संशोधकांनी विचार मांडले की बौद्ध साहित्यामध्ये त्या 3 भावांचा उल्लेख दिसतो. पहिला भाऊ मोठा ज्येष्ठ सुमित, दुसऱ्या नंबरचे सम्राट अशोक आणि त्यांचा शेवटचा म्हणजे त्यांच्या पाठीमागचा लहान भाऊ जे म्हणजे तिष्य. आता तिष्य आणि सम्राट हे एकाच आईचे मुलं. इतिहासकारांनी त्यांच्या पत्नीचं वेगवेगळे नाव दिलेलं आहे, पण धर्मा म्हणून त्यांची आई सम्राट अशोकांची म्हणजे बिंदुसारची जी पत्नी धर्मा, यांच्यापासून अशोकांचा जन्म झालेला आहे. आता अशोक, काही जण म्हणतात की अशोक हा दिसायला विद्रूप होता, थोडासा स्मार्ट नव्हता, म्हणून त्याचे वडील त्याचा राग करायचे. आता आपण त्या काळात नव्हतो म्हणून आपण योग्य काही निष्कर्ष मांडू शकत नाही, पण ते दिसतात कसे, त्यांचं कुटुंब कसं, हा आपल्याला इतिहास महत्त्वाचा नसून महत्त्वाचं आहे त्यांचं कार्य. म्हणजे व्यक्तीचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपण व्यक्ती म्हणून न पाहता त्या व्यक्तिमत्वाकडे पाहत असतो. कारण आपल्याला प्रभावित काय करते? व्यक्तिमत्व. दीर्घकालीन प्रभावित करणारं काय? व्यक्तिमत्व आहे. बाह्य व्यक्तित्व हे आपल्याला तात्कालिक प्रभाव करते,
म्हणजे मी जर सुटापुटात आलो, चांगला घालून आलो तर चांगले वक्ते आले व एकदम, पण इथं दोन शब्दही बोलता आले नाही तर मग. म्हणजेच आपल्याला सम्राट अशोक यांचं बालपण किंवा यांचं जे काही जीवन आहे ते संघर्षमय राहणारच आहे राजकीय घराणं म्हटल्यानंतर. आणि पण तक्षशिला याची जी जबाबदारी त्यांच्यावर दिली होती एक राजप्रतिनिधी म्हणून, तर तक्षशिलामध्ये झालेला जो काही विद्रोह आहे तो विद्रोह त्यांनी शस्त्राच्या बळावर न सोडवता तो त्यांनी आपल्या बौद्धिक स्तरावर सोडवलेला आहे. आता याच्यानंतर जेव्हा बिंदुसारचा मृत्यू झाला तेव्हा मग राजगादीवर कोण बसवायचं याच्यावरही मोठं संघर्ष. कारण कोणता पुत्र त्याच्यातही कट कारस्थान असतात, कोणाच्या फेवरला राजदरबारातल्या व्यक्ती असतात. पण सम्राट अशोकांच्या राजकीर्तीमध्ये राज्यरोहणामध्ये त्या काळीन जो पंतप्रधान आहे त्या पंतप्रधानाचं महत्त्वाचं स्थान आहे. आणि मग राज्याभिषेक झाल्यानंतर जेव्हा सम्राट अशोक राज्य विस्ताराचं धोरण जेव्हा अवलंबतात तेव्हा त्यांना कलिंग देशावर आक्रमण करावं लागते. आणि मग कलिंग देशाचं युद्ध त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारं ठरते. त्यांनी जे काही शिलालेख निर्माण केलेले आहेत त्या शिलालेखांमधून 13व्या शिलालेखामध्ये हा कलिंग युद्धाचा उल्लेख आहे. ओरिसा जो भाग आहे आपला, ओरिसाच्या थोडंसं दक्षिणेकडे कलिंग नावाचा प्रदेश आहे. आता कलिंग या देशावर सम्राट अशोकांनी आक्रमण करण्यामागची एक मोठी त्या काळातली कारण आहे. राजकीय कारण आहे, व्यापारिक कारण आहे, आर्थिक कारण आहे. व्यापाराच्या दृष्टीने कलिंग हा देश ताब्यात असणं फार गरजेचं होतं. कारण कोणत्याही प्रदेशासाठी काही युद्ध व्हायचे नाही. जो प्रदेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असेल, जो प्रदेश आपण जिंकला, त्या प्रदेश जिंकल्यामुळे जर आपल्या राज्याच्या लौकिकामध्ये, व्यापारामध्ये त्याच्या जो काही प्रतिमा आहे त्या प्रतिमामध्ये जर भर पडत असेल तो प्रदेश जिंकण्यामध्ये संघर्ष किंवा त्या काळामध्ये लढाया व्हायच्या. आणि मग सम्राट अशोकांनी सुद्धा कलिंगवर स्वारी केली. आणि कलिंग या प्रांतावर स्वारी केल्यानंतर 13व्या शिलालेखामध्ये त्यांनी सांगितलं की या कलिंग युद्धाचे काय परिणाम, म्हणजे जवळपास 1.5 लाख लोकांना कैद केलं होतं, 1 लाख लोक मारल्या गेली होती, त्याच्यापेक्षा कितीतरी लोक मृत्यूला सामोरी गेली. आता ती कशी गेली तर युद्धाच्या नंतर जे काही भयानक परिणाम झाले, महामारी, रोगराई, बेरोजगारी म्हणा किंवा कुटुंबाची जी काही दानादान म्हणा, या सगळ्या गोष्टीचा परिणाम सम्राट अशोक यांच्यावर झाला. म्हणजे आपण त्यांना जे चक्रवर्ती सम्राट राजा म्हणतो तर ते त्यांच्या साम्राज्य विस्तारामध्ये चक्रवर्ती नाही, किंवा त्यांनी खूप सारं साम्राज्य मिळवलं म्हणून त्यांना आपण सम्राट म्हणत नाही, तर त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रजेच्या विषयी जो काही जिव्हाळा, कारण एवढं मोठं साम्राज्य आपण जिंकल्यानंतर त्यामधली प्रजा जर खुश नसेल, आनंदी नसेल, सुखी नसेल, समाधानी नसेल, तर ते राज्य मिळून काही फायदा आहे का? कारण मग त्या राज्यामध्ये विद्रोह होत असतो. आणि मग अशा जनतेच्या संदर्भामध्ये म्हणजे कलिंगचं युद्धानंतर सम्राट अशोक यांनी धम्म विजय स्वीकारला. त्यांनी शस्त्र जे आहे त्याग केला, तलवारीचा त्याग केला. आताच आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा किंवा डॉक्टर आंबेडकर स्टडी सेंटरच्या अंतर्गत आत्ताच नाटिका करून आलो. त्यामध्ये सम्राट अशोकांची भूमिका आमचे विद्यार्थी मागच बसलेले आहेत, वानखेडे सर मॅडमचे पुत्र, त्यांनी भूमिका साकारली. आणि मी सयाजीराव गायकवाड यांची. आता त्या भूमिकेमध्ये अभिनय करत असताना त्यांचे डायलॉग बोलण्यामध्येच कठीण होते आपल्याला, नाही का? काय बोलायचं काय नाही, मोठी तारांबळ उडून जाते. आणि मग यांचं व्यक्तिमत्व समजून घेत असताना, त्यांचं कार्य समजून घेत असताना, त्यांच्याविषयी विचार मांडत असताना याच्यामध्येही चिंतनशील आपल्याला राहावं लागते.
कारण इन्फॉर्मेशन जी आपल्याला पुस्तकामध्ये मिळते ती माहिती आहे. आता ही माहिती वाचत असताना आपण वाचक म्हणून वाचतो, परंतु त्यावर आपल्याला चिंतन मनन करता आलं पाहिजे, संबंध जोडता आले पाहिजे. मग आपणही काही लिहू शकतो, आपणही चांगलं बोलू शकतो आणि महिलांनी पण बोललं पाहिजे असं मला वाटते. आपल्या संस्कृतीमध्ये किंवा आपल्या परंपरेमध्ये आपल्या डोक्यामध्ये हे सांगितलं आहे की महिलांनी मागंच राहिलं पाहिजे, पुरुषांना समोर समोर केलं पाहिजे. आपलं कौतुक मला याच्यासाठी करावं लागते की आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मॅडमला आपण बोलावलं, म्हणजे त्यांना ते स्थान दिलं, त्याबद्दल आपण सर्वांचं मी कौतुक करतो आणि आपण सगळ्यांनी आपल्यासाठी टाळ्या वाजवाव्या. की बाबासाहेब ज्या पद्धतीने म्हणतात की कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजातील महिला किती शिकलेल्या आहेत यावरून ठरवता येते. आणि मग ज्या खुर्चीवर बसलेल्या आहेत, अध्यक्षस्थानावर आहेत, तर त्या महिला आहेतच, पण त्यांच्या शिक्षणाचा तो सन्मान आहे. व्यक्ती म्हणून व्यक्तीचा सन्मान होतो का? तर त्याच्या विचाराचा आणि कार्याचा होतो. आपण सगळ्यांनी मला या ठिकाणी बोलावलं, तर जे काही माझ्या विद्यार्थ्यांनी माझ्याविषयी आपल्याला चांगल्या बाबी सांगितल्या असतील, म्हणजेच ते विचार आहेत, कार्य आहेत, त्या कार्याचा इथे सन्मान आहे. मग सम्राट अशोकांच्या संदर्भात आपल्याला जो इतिहास जाणून घ्यायचा आहे तो त्यांच्या कार्यांचा आहे. जे काही त्यांनी शिलालेख लिहिलेले आहेत, स्तंभालेख उभे केलेले आहेत, आणि मग त्या स्तंभालेखावर, शिलालेखावर त्यांनी जे काही संदेश जनतेला दिलेला आहे, आता तो खरोष्टी लिपीमध्ये आहे. भाषा प्राकृत आहे, पण लिपी कोणती आहे? खरोष्टी लिपी. आता ही जी लिपी आहे, ही लिपी जेम्स प्रिन्सेप यांनी वाचल्यामुळं आपल्याला सम्राट अशोक कळले. आता एखाद्यानं वाकडं तिकडं अक्षर काढलं तर आपल्याला वाचता येत नाही, विलंटी आहे का, काना आहे का, मात्रा आहे, रेषा ओढली नाही. आणि मग ती जी ब्राह्मी लिपी आहे ही कोणत्याच विचारवंताला, इतिहासकाराला वाचता आली नाही. जेम्स प्रिन्सेप यांनी, आता थोडंसं विषयांतर होते म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो की जेम्स प्रिन्सेप हा कलकत्त्यामध्ये जे नाणे बनतात त्या टाकसाळीमध्ये काम करत होता. आणि मग नाणी ही कोणत्या काळातील आहेत, कोणत्या धातूपासून बनलेली आहे, त्याचं तो वाचन वगैरे करायचा, कोणत्या काळातील आहे, कोणत्या राज्याच्या काळातील आहे. आणि मग अशीच नाणी ब्रिटिशांना काही सम्राट अशोकांच्या संदर्भात दिसली, काही लेख दिसले, आणि मग त्यांनी खूप प्रयत्न केला की ती लिपी कशी वाचायची. पण त्या नाण्यावरील जे काही अक्षर होते त्यावर त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून ते आलेख वाचले. आणि मग सम्राट अशोकांचं कार्य, त्यांचे विचार आपल्याला कशातून दिसतात? तर या स्तंभालेखामधून, या शिलालेखामधून. की मला जो काही संदेश जनतेला द्यायचा आहे, जनतेसाठी द्यायचा आहे, आणि मग तो जनतेपर्यंत कसा गेला पाहिजे. आता आपण तर आपला मेसेज देतोच का नाही, सोशल मीडियाच्या माध्यमातून. व्हॉट्सअप आहे, ट्विटर आहे, यूट्यूब आहे, नाही का, वृत्तपत्र आहेत, मॅसेज आहे, व्हॉट्सअप आहे. त्या काळामध्ये जनतेला संदेश देण्यासाठी सम्राट अशोकांनी एक असं माध्यम निवडलं की ते काळाच्या सोबत टिकून राहील. आणि त्यामुळंच आपण सम्राट अशोकांना आज ओळखू शकतो. पुरावे आहेत की एवढ्या मोठ्या दगडांवर कोरलेले लेख आजही आहे. काही लोकांनी ते त्याला शेंदूर वगैरे लावून त्यांचं ते देवधर्म करून टाकले आहे. पण जेव्हा खरे इतिहासकार जातात, संशोधक जातात, तेव्हा त्यांना दिसते आहे की वास्तविकता काय आहे. आणि वास्तविक सत्य, बुद्ध म्हणतात की सत्य कधी नष्ट होत नाही. आणि मग सम्राट अशोकांच्या कारकिर्दीविषयी, सम्राट अशोकांच्या कार्याविषयी जर आपल्याला माहिती होते तर ते आहे त्यांचे स्तंभलेख, शिलालेख. आता त्यांचं जे साम्राज्य होतं, साम्राज्याच्या ज्या सीमा आहेत, या सीमेवर त्यांनी ते स्तंभ उभे केले, किंवा जे काही गुहा आहेत या गुहाच्या दगडांवर त्यांनी शिल्प कोरलेले आहे, लिपीमध्ये संदेश दिलेला आहे. आता या सगळ्या लिपींचा जर अभ्यास केला तर याच्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की जनतेचं कल्याण, जनतेचं हित, म्हणजे शासक कसा असला पाहिजे याचं उत्तम उदाहरण कोणतं? तर सम्राट अशोकांची राजनीती.
सम्राट अशोकांचं राज्यरोहण. आणि मग माझ्या राज्यातील सामान्य व्यक्ती, कष्टकरी असो, कामकरी असो, हे लोक खुश राहिले पाहिजे, यांना आनंद मिळाला पाहिजे, यांची भरभराट झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे, शिलालेखामधून त्यांनी नैतिक आचरणावर भर दिला. आता ज्या समाजामधील, ज्या राज्यातील लोकांना नैतिकता काय हेच माहीत नसेल, तर राज्यामध्ये दंगा आहे, चोरी आहे, लूटमार आहे, खून खराबा आहे, ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील. आणि जर नैतिकता असेल तर ह्या गोष्टी होतील का? म्हणजेच नीतिमत्तेला स्थान. आणि ही नीतिमत्ता कुठून? बौद्ध धम्मातून. कलिंग युद्धाच्या परिणामाचा त्यांच्या मानसिकतेवरही परिणाम झाला. आणि मग यातून बाहेर पडण्यासाठी उपगुप्त नावाच्या बौद्ध भिक्खूंनी त्यांना दीक्षा दिली. आता काही इतिहासकार, निग्रोध नावाचा एक भिक्षू, यांची मुलाखत झाली, त्यांनी दीक्षा दिली, असे वेगवेगळे मतं आहेत. पण बौद्ध भिक्षुकांनीच त्यांना दीक्षा दिली, एवढं मात्र इतिहासामध्ये आहे. आणि मग दीक्षा दिल्यानंतर त्यांनी आपल्या आचरणातून बौद्ध धम्म आपल्याला दाखवला, जनतेला दाखवला. केवळ सांगून नाही, माझ्यासारखा सांगून नाही, तर आचरण. म्हणजे आपल्या राज्यातली जी होणारी कत्तल आहे, पशूंची कत्तल आहे, जी शिकार आहे, या शिकारीवर बंदी आणली. म्हणजे केवळ मानवांसाठी नाही, तर प्राण्यांसाठी सुद्धा त्यांनी कार्य केलं. जे काही दवाखाने बांधलेले आहेत, या दवाखाने हे पशुसाठी आणि मानवांसाठी सुद्धा होते. यांच्या राज्यामध्ये जे काही रस्ते होते, या रस्त्याच्या दुतर्फा त्यांनी झाडं लावले. उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला झाडाचं महत्त्व कळते, नाही का? आणि मग वाटसरूंना जात असताना त्याला, जर तो प्रवासामध्ये थकला, तर त्याला विश्रांती मिळावी, त्यानं विसावा घ्यावा, यासाठी त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण केलेलं दिसते. म्हणजे आजही आपण वृक्ष वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा असं आपण म्हणतो की नाही? म्हणजेच हा दृष्टिकोन. त्या काळात तर प्रदूषणही नसेल, त्या काळात तर काही अशी टेक्नॉलॉजी, म्हणजे उद्योगधंदे, एखादा कारखाना आहे, प्रदूषण होऊ राहिलं, प्लास्टिक आहे, असं काही नव्हतं. पण तरीसुद्धा त्या काळामध्ये वृक्षारोपणाची जी काही आपल्याला संस्कृती आहे, जो वारसा आहे, तो तिथून आपल्याला दिसतो. मग पहिल्यांदा जेव्हा उपगुप्तांनी त्यांना दीक्षा दिली, राज्यरोहण केल्यानंतर तिथून 9 वर्षांनी धम्मयात्रा सम्राट अशोक यांनी सुरू केली. आणि मग धम्मयात्रा करत असताना त्यांनी सुरुवातीला सर्वप्रथम बुद्धांचं जन्मस्थळ आहे, हे जन्मस्थळ लिंबुनी येथे भेट दिली. त्यानंतर कपिलवस्तूला भेट दिली, त्यानंतर बुद्धगयेला भेट दिली, सारनाथला भेट दिली, कुशिनाराला भेट दिली, श्रावस्तीलाही भेट दिली. कारण बुद्धांनी श्रावस्ती येथे जास्तीत जास्त प्रवचन दिलेलं आहे. म्हणजे सम्राट अशोक हा बौद्धमय किंवा बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार करणारा राजा होता, हे यावरून आपल्याला पुरावा आहे. आणि ज्या राजानं आपली सर्व राजकीय शक्ती, राजकीय बळाचा वापर पूर्ण बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्यामध्ये दिला, तो राजा चक्रवर्ती झाला. कारण या सगळ्या राजकीय शक्तीचा, या राजकीय बळाचा वापर त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी केला. आणि जनतेच्या कल्याणासाठी रात्रंदिवस झटणारा जो राजा आहे, जनतेच्या हितासाठी एका वेगळ्या अधिकाऱ्याची, म्हणजे एक वेगळं पद त्यांच्या राज्यामध्ये, मला आठवत नाही नेमकं, पण महामात्र असं एक नवीन पद त्यांनी निर्माण केलं की राज्यामध्ये समोपचारिता, बंधुभाव. आज जे आपण बंधुभाव आपल्याला गरज आहे, कारण आपला धर्म सांगत असताना जर आपण इतर धर्माची उणीव सांगितली, त्याला टोचून बोललो, किंवा त्यांच्याच धर्मावर आपण जास्त बोलत बसलो,
तर नुकसान हे आपल्या धर्माचंही होते, आपल्या धम्माचंही होते. हा संदेश कोणी दिला? सम्राट अशोकांनी. सहिष्णुता. कारण त्या काळातही आता काही इतिहासकार म्हणतात की सम्राट अशोक हा पहिले ब्राह्मण धर्मीय राजा होता. आता आपण राजा जेव्हा आपण विचार करतो तो कोणताही राजा हा ब्राह्मण धर्म पाळणाराच असतो. शिकार करणे, युद्ध करणे, चातुर्वर्ण्याचं पालन करणे. पण कलिंगच्या युद्धानंतर त्यांची जी राजनीती, युद्ध करण्याची स्थिती, विस्तार करण्याची जे काही धोरण बदललं, जनतेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, हा खऱ्या अर्थानं येणाऱ्या प्रत्येक राजाला एक नवा संदेश देणारा होता. अलीकडे आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचंही नाव मोठ्या आदराने घेतो त्यांच्या कार्यामुळं, की आपल्या राज्यामध्ये महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे. महिलांच्या सन्मानासाठी त्यांनी आपल्या सैन्यांनाही आदेश दिले की युद्धामध्ये लहान मुला, म्हातारी माणसं आणि महिलांना नुकसान होता कामा नये. तिच्या स्वातंत्र्याचं रक्षण झालं पाहिजे, तिच्या आबरूचं रक्षण झालं पाहिजे. हा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी अलीकडे दिलेला आहे. आणि मग 2000 वर्षापूर्वी आपण पाहतो की सम्राट अशोक यांनी जनतेसाठी कार्य केलं. शिलालेखामध्ये आपल्याला जनतेच्या हिताचं, जनतेच्या म्हणजे धम्माचा प्रसार आणि प्रचार करत असताना त्यांनी वेगवेगळ्या व्यक्तींची निवड केली. त्याच्यामध्ये आपल्याला संघमित्रा आणि महेंद्र हे दोघं श्रीलंकेला गेले. आता बघा, या देशामध्ये परकीय आक्रमण होत गेले आणि परकीय आक्रमण झाल्यानंतर इथला जो सन्मानार्थ इतिहास आहे, जो दैदिप्यमान इतिहास आहे, तो नष्ट झालेला दिसतो. म्हणजेच नालंदा विद्यापीठ नष्ट झालं, अनेक विहार जे आहेत ते लुटल्या गेली, मोडतोड झाली आणि मग इथलं साहित्यही नष्ट झालं. खिलजीने जे आक्रमण केलं, नालंदा विद्यापीठ जाळलं आणि मग नालंदा विद्यापीठामध्ये बौद्ध धर्माच्या संदर्भात जे काही साहित्य होतं ते सगळं जळून गेलं. आपल्याला काही साहित्य होतं का? बौद्ध धर्म होता का, काय होता, कसा होता, कोण आणला, हे काहीच माहीत नाही. पण सम्राट अशोकांनी आपला जो मुलगा आणि मुलगी संघमित्र आणि महेंद्र जे सिलोनला म्हणजे श्रीलंकेला पाठवले, त्यांनी तिथे बौद्ध धम्माचे तत्वज्ञान, बौद्ध धम्माचा विस्तार, बौद्ध धम्माचं सगळं साहित्य तिथे त्या भाषेमध्ये, सिंहली भाषेमध्ये भाषांतरित केलं. आणि मग हे जेव्हा आपल्या इकडचं सगळं बौद्ध साहित्य नष्ट झालं तेव्हा आपल्याला आधार कोणतं साहित्य मिळालं? सिंहली भाषेमध्ये. म्हणजे सम्राट अशोकांनी जर आपला मुलगा आणि मुलगी सिलोनला पाठवले नसते तर आपल्याला बौद्ध धम्माचं साहित्य माहीत झालं असतं का? आपल्याला बौद्ध धम्म माहीत झाला असता का? नाही. म्हणजेच बौद्ध धम्माला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसार आणि प्रचारित करण्यामध्ये सम्राट अशोक यांचं महत्त्वाचं स्थान आहे. आता सम्राट अशोकांनी आदेशही सांगितला की जर जनतेच्या हितासाठी मी माझ्या शयनगृहामध्ये जरी झोपलेलो असलो तरी मला उठवायचं, मी झोपलेलो असलो तरी मला उठवायचं. म्हणजे एवढा मोठा आदेश देणारा राजा आपल्याला इतिहासामध्ये सापडत नाही. आणि म्हणून सम्राट अशोक यांच्या नावामध्ये जे सम्राट लागलेलं आहे, त्यांना जे काही आपण किंवा इतर संशोधकांनी जे त्यांना चक्रवर्ती जे काही संबोधन दिलेलं आहे ते सार्थक ठरते. आणि म्हणून कोणताही शासक असो, कोणताही पक्ष असो, या पक्षकारांनी, राज्यकर्त्यांनी जर जनतेच्या हिताचा विचार केला, आपल्याला सहिष्णुतापूर्वक वागवलं, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या मानवी मूल्यांचा प्रसार आणि प्रचार केला तर ते कल्याणकारी राज्य होते. आणि म्हणून सम्राट अशोक यासाठी आपण त्यांना स्मरण करतो, त्यांची जयंती करतो की त्यांनी केलेलं कार्य, या कार्याची तोड आपल्याला इतिहासामध्ये कुठे दिसत नाही. आणि म्हणून आपण जेव्हा जयंती करतो तर आपल्याला हे स्मरण झालं पाहिजे की असाही राजा बौद्ध धम्म किंवा आपल्या संस्कृतीमध्ये होऊन गेला. कारण आपली संस्कृती म्हणजे आपल्याला गर्व वाटेल, आपली संस्कृती, आपल्याला जो वारसा संपन्न करून देणारे जे जे राजे आहेत, जे जे विचारवंत आहे, जे जे समाजसुधारक आहे, तो आपला खरा वारसा आहे. आणि मग हा वारसा जपण्यासाठी आपल्याला असे कार्यक्रम आयोजित करावे लागतात. बोलण्यासाठी बरंच आहे,
बरंच काही बोलता येईल, पण वेळेची मर्यादा आपल्याला लक्षात घेता मी इथे थांबतो. आयोजकांनी मला या ठिकाणी बोलावलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. जय भीम. धन्यवाद सर. अगदी कमी वेळात आपण सम्राट अशोकांचे जीवन आणि कार्य या दोन्ही बाबींवर प्रकाश टाकला आणि जनतेच्या हितासाठी सम्राट अशोकांनी शैक्षणिक